मित्रांनो, रात्रीचे 9:30 होत आलेत. मी चौकात उभा आहे. वीर सावरकर चौकामध्ये आपला बघताय दहीहंडीचा स्टेज सजलेला आहे. जगदीश दादा तयारी करतायत. मंडळाचे सचिव सेक्रेटरी जीवन करत ते सुद्धा त्यांची एक मोठ बांधण्याची तयारी चालू आहे. सो अशी काहीशी तयारी आमची चालू झालेली आहे. तुम्ही सगळे येत आहे ना? उद्या संध्याकाळी 4 नंतर ते रात्री 10 वाजेपर्यंत हा रंगारंग कार्यक्रम असणार आहे आणि सगळ्याच बाळगोपाळांसाठी हा मंच खुला असणार आहे. या मंचावरती तुम्हाला सर्वांना यायचं आहे. बघूया आपल्याकडे आता इथे जीवन भाऊ आहेत, मंडळाचे सचिव आहेत. ते जीवन भाऊ काय म्हणाल? तयारी कुठपर्यंत आली? तयारी झाली. सो रात्री आता करताय तुम्ही तयारी, आम्ही बघतोय. आणि उद्या दिवसभर धमाल असणार आहे आणि जीवन भाऊ आपल्या बरोबर आहेत. सो स्टे ट्यून रहा. उद्या संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत एकच जल्लोष. गोपाळ कला दहीहंडी म्हणजे म्हणतो ना आपण, ती सगळी इथे खारघर सेक्टर 20 मध्ये वीर सावरकर चौकामध्ये आपण सगळे जमणार आहोत. अध्यक्ष महोदय इकडे माझ्या बरोबर आहे. जगदीश भाऊ काय म्हणाल? उद्या संध्याकाळी 6 ते 10 आमच्याकडेच येईल. आवर्जून. सो परिसरातले बरेच नागरिक इथे जमले. आमचे डीजे पण इथेच आहेत. दिलीप आहे आमचा डीजे. डॉक्टर दिनेश क्षीरसागर आपल्या मागच्या या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ना, ब्लड डोनेशन कॅम्पच्या वेळेला ते आपल्याला भेटले होते. डॉक्टर साहेब उद्या आहात ना? 100% म्हणजे आपला सण आहे तो. मराठी माणसांचा सण आहे. नक्की मराठी माणसाचा आणि भारत देशामध्ये पूर्ण भारत देशामध्ये मनवला जातो. त्यामुळे मराठी माणसापुरता मर्यादित न राहता हा कार्यक्रम अख्ख्या भारतवासियांचा आहे. आपल्याकडे इतर भाषिक सुद्धा सगळे असतात. आम्ही जगभर नेलेला आहे हा प्रोग्राम. नक्की आपला पहिला ठीक आहे. सो असा हा चौक आपला वाट बघतोय. सगळ्यांना माझी विनंती, आवर्जून सेक्टर 20 येथे वीर सावरकर चौकामध्ये तुम्हाला सर्वांना हजर राहायचं. सो लेट सी काय होतंय तिकडे. उद्या संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत पोस्टर मी तुम्हाला दिलेलंच आहे. नक्की बघा.